हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मैत्रिणींनो, आज साधं सिंपल असं एक बटाट्याची भाजी तुम्हाला दाखवणार आहे। तर अतिशय सोपी आहे। तर त्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि पटकन होणारी आहे आणि काही त्याच्यात जास्त मसाले वगैरे काही टाकायचे नाही। आणि हा बघा, बटाटे मी सोलून घेतलेले आहेत। आता ते बारीक असे कट करून घ्यायचे आहेत। बटाटे कट करतोय, आपल्याला टाईम झाला ना की पटकन काहीतरी करायचं असेल तर हे करायचं। तिकडे तवा तापतो आहे तर इकडं बारीक बटाटे कापून घ्यायचे आहेत। कसे बारीक बारीक कट करायचे आहेत, हेही अशा पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत। पटकन आहे पण भारी लागते, माझ्या मुलांना तर खूप आवडते बटाट्याची भाजी। हे बघा, अशा पद्धतीने आपण सगळे हे बटाटे कापून घेतलेले आहेत, बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत। आता आपण तव्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि जिरं टाकायचं, कढीपत्ता टाकायचा आहे आणि मिरची टाकायची आहे। बस इतकंच टाकायचं आहे आणि छान हे व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। परतून तेलावर छान परतून घ्यायचं आहे। जास्त याला कामजाम करायची गरज नाही, थोडंसं नॉर्मल पटापट होणारा हे आहे बटाटा। तर आणि त्याच्यात डायरेक्ट बटाटा टाकायचा। हे बघा, सगळे बटाटे टाकून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, माझे जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता हे बघा, लाल तिखट टाकलेलं आहे फक्त बस, आणि हळद टाकलेलं आणि चाट मसाला टाकायचा। आता छान मिक्स करायचं व्यवस्थित असं। छान मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे आणि आता त्याच्यावर आपण झाकण ठेवायचं आहे। झाकण ठेवून आपण एक 5 मिनटं तरी ते तसंच ठेवायचं आहे, वाफ घ्यायची आहे 5 मिनटं। 5 मिनटांनी काढून घ्यायचं आहे। परत छान मिक्स करायचं आहे। थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये शिजण्यासाठी, आणि जर आपल्याकडे टाईम असेल तर न पाणी टाकता शिजवलं तरीही खूप छान लागते, पण आता मला टाईम नाही त्याच्यामुळे मी पाणी टाकलेलं आहे आणि पाणी आता पूर्ण आटवून द्यायचं आहे। परत झाकण ठेवायचं आणि एक 5 मिनटं परत ठेवायचं आहे आणि थोडंसं नमक टाकायचं आहे आता, आणि छान मिक्स करून घेऊयात। पटापट होणारा हा बटाटा आहे। झाकण ठेवायचं आणि परत 1-2 मिनटं तसंच ठेवायचं आहे पाणी आटेपर्यंत। पाणी आटलेलं आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करूयात, परतून घ्यायचं आहे। खूप छान बटाटा लागतो, चटपटीत असा। हे बघा, झालेला आहे बटाटा हा। 1-2 मिनटं असंच ठेवूयात, गॅस बंद करायचा आहे। आणि हे बघा, तयार आहे माझं बटाटा, चटणी, मिरची आणि दही। खूप छान लागतं आहे, तर तुम्ही नक्की करून बघा। तर चला मैत्रिणींना, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद।